नमस्कार. आपण कथेचे वटवृक्ष या चॅनलवर बघत आहोत भगवान गौतम बुद्धांविषयी वेगवेगळ्या गोष्टी. जर आणखी गोष्टी ऐकायच्या असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा. भगवान गौतम बुद्धांना कोण ओळखत नाही. भगवान बुद्ध आपल्या शहाणपणाने जगणे, आरोग्याची काळजी घेणे, राग न बाळगता आध्यात्मिक जीवन जगणे, कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे, जीवनात त्याग स्वीकारणे शिकवतात. अशा खूप साऱ्या त्यांच्या शिकवण्या आहे. येथे आपण जाणून घेऊया भगवान बुद्धांच्या 10 विशेष शिकवणे. गौतम बुद्ध यांचे 10 उदाहरणे असे आपण त्याला म्हणू शकतो. तेव्हा चला तर आपण जाणून घेऊया कोणत्या आहे 10 गोष्टी. 1. इतरांना हानी पोचवू नका. आपला जीव वाचवण्यासाठी देखील जाणून बुजून कोणत्याही प्राण्याची हत्या करू नका. जेथे मन हिंसेपासून वळते तेथे दुःख नक्कीच कमी होते. ही त्यांची पहिली शिकवण. आणि दुसरी शिकवण सत्याबद्दल. 3 गोष्टी ज्या जास्त काळ लपवून राहू शकत नाही त्या आहेत सूर्य, चंद्र आणि सत्य. ज्याप्रमाणे दररोज सूर्य स्पष्टपणे आणि चंद्रही रोज दिसतो, त्याचप्रमाणे सत्य उशिरा का होईना सगळ्यांसमोर येते. म्हणून आपल्या आचरणात असत्याचे अवलंबन करू नका. ही त्यांची शिकवण. त्याच्यापासून माणसाने दूर राहणे बरे. तिसरी शिकवण आहे गौतम बुद्धांची, जीवनाचा उद्देश योग्य ठेवा. जीवनात कोणतेही उद्दिष्ट नाही आणि ध्येय गाठण्यापेक्षा प्रवास चांगल्या प्रकारचा पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. चौथी गोष्ट आहे प्रेमाचा मार्ग स्वीकारा. वाईटांचा कधीही वाईटाने अंत होत नाही. द्वेषाचा अंत हा फक्त प्रेमाने होऊ शकतो. हे अतूट सत्य आहे. भगवान बुद्धांची 5वी शिकवण. इतरांना स्वतःला समजून घेणे. जसा मी आहे तसे ते आहे आणि जसे आहेत तसे मी आहे. अशा रीतीने प्रत्येकाला स्वतःचे समजून कोणाला मारू नका आणि कोणाला मारण्यासाठी प्रेरित देखील करू नका. ही भगवान बुद्धांची 5वी शिकवण. आता जाणून घेऊया 6व्या शिकवणीबद्दल. 6वी शिकवण. स्वतःवर विजयी. आयुष्याचा हजारो लढ्या जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले. मग विजय सदैव हा तुमचाच असतो. तो तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ही भगवान बुद्धांची 6वी शिकवण. आता जाणून घेऊया 7व्या शिकवणीबद्दल. इतरांना आनंद द्या. माणूस हा विचार करतो की त्याला जगण्याची इच्छा आहे आणि मरण्याची नाही. त्याला दुःखी नसून आनंदी राहण्याची इच्छा आहे. माझ्यासारख्या सुखाची इच्छा असलेल्या प्राण्याला मी मारले तर त्याला ते आवडेल का याचा विचार करायचा. त्यामुळे मनुष्याने स्वतःचं प्राणी मारणे टाळावे. इतरांनाही हिंसाचारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रयत्न केला पाहिजे. ही 7वी शिकवण भगवान गौतम बुद्धांची. आता आपण जाणून घेऊया 8व्या शिकवणीबद्दल. द्वेष कुणाचा करू नका. आपल्या शत्रूची वैरमुक्त व्हा. कितीही आनंदी जीवन जगत आहोत, शत्रू बनून शत्रू लोकांमध्ये फिरत आहोत. 8वी शिकवण ही गौतम बुद्धांची आपण पाहिलीच. आता जाणून घेऊया 9वी शिकवण. प्राण्यांची हिंसा टाळा. पूर्वी फक्त 3च रोग होते: इच्छा, भूक आणि वृद्धापकाळ. प्राण्यांच्या
हिंसाचारात वाढ झाल्याने तो आठवणा झालाय. हे पुजारी निष्पाप प्राण्यांचा बळी देतात, मारतात. चला नष्ट करूया ह्या प्रथेला. यज्ञाच्या नावाखाली ही पशुहिंसा करण्यात आली आणि हे सगळं निंदनीय आहे. हे निंदनीय कृत्य आहे. प्राचीन विद्वानांनी अशा याचकांना शिफारस केली. चला नष्ट करूया ही सगळी शिकवण. यज्ञाच्या नावाखाली होणारी ही पशुहिंसा निश्चितच निषेधार्थ आणि घृणास्पद कृत्य आहे. प्राचीन विद्वानांनी अशा पुरोहितांचा निषेध केला. त्यामुळेच थोड्याफार प्रमाणात हिंसा कमी झालेली आहे. आणि आता जाणून घेऊया 10व्या शिकवणीबद्दल. चामडे घालू नका. देव म्हणाले, भिक्षुकांनो, उत्तम त्वचा असलेल्या लोकांनी सिंह, वाघ आणि बिबट्याची कातडी कधीही घालू नये. जो तो परिधान करतो त्याला वाईटाचा दोष दिला जातो. महात्मा बुद्ध यांची ही शिकवण. आपण आता हेही वाचू. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या 10 पैकी कोणतीही चांगली कृत्य केली, कोणतेही एक काम चांगले करा. चंद्रदेव तुम्हाला नक्कीच वरदान देईल आणि याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. पुढे जे काय होईल त्याच्यात काहीतरी नवीन पाहायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत मी रोज येईन. धन्यवाद.